नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला जर काही अडचण असेल, क्वेरी असेल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp नंबर भेटेल. त्याच्यावरती तुम्ही विचारू शकता. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला WhatsApp ग्रुपची लिंक देत आहे. तिथून तुम्ही आपला WhatsApp ग्रुप जॉइन करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन-नवीन अपडेट्स हे भेटून जातील. तर आजचा विषय आहे SPPU पॅटर्न चेंज्ड, जे की आपला सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचा पॅटर्न जो आहे, तो चेंज झालेला आहे. त्याच्याविषयी आजचा हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र, इंडिया. ठीक आहे. तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा 2024चा पॅटर्न कसा असणार आहे, ते आपण पाहणार आहोत विथ इफेक्टिव्ह फ्रॉम अकॅडमिक इयर 2024-25. म्हणजेच हे जे लागू होणार आहे ते 24-25 पासून लागू होणार आहे. ठीक आहे. आपण पाहूयात. तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्न. तर पहिल्यांदा सुरू आपण पाहूयात इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1. इंजिनिअरिंग, एक मिनिट मी झूम करतो. ठीक आहे. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 M1 ज्याला म्हणलं असतं, त्याला थेरी आहे तीन थेरी आहेत, त्याला एक ट्युटोरियल असतं आणि CCE ही 30 मार्काची असते. म्हणजेच ह्याचं फुल फॉर्म जे आहे ते इथे दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. एक मिनिट. ह्याचं CCE फुल फॉर्म हे तुम्ही पाहू शकतात. कॉम्प्रेहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॉल्युशन. याचा अर्थ मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ते अगोदर असायचं इथं इन सेमिस्टर एक्झामिनेशन. आता आहे तुम्हाला CCE पॅटर्न. ठीक आहे. तर इथं आहे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, त्याला तुम्हाला 70 मार्क असणार आहेत. टर्न वर्क हे असणार आहेत 25 मार्काचे. त्याची थेरी 3 मार्काची, 3 लेक्चर, ट्युटोरियल 1, असे टोटल तुम्हाला 4 क्रेडिट हे तुम्हाला भेटणार आहेत M1 साठी. ठीक आहे. क्रेडिट हे खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर आहेत फिजिक्ससाठी सुद्धा सेम आहे तुम्हाला 30 मार्कचा CCE, एंड सेमिस्टर 70 मार्काची आणि टर्म वर्क 25 मार्काचं. ठीक आहे. असं टोटल 125 मार्काचे तुमचे 5 सब्जेक्ट असतात. ठीक आहे. तर त्याला थेरी 3 मार्काची असणार आहे, ज्याला क्रेडिट्स, आणि प्रॅक्टिकलला 1 क्रेडिट आहे. असे टोटल 4 क्रेडिट तुम्हाला भेटून जातील, जे की तुम्ही पास झाल्यावर भेटतात. आता पासिंग कितीला आहे, तुम्हाला पास कितीला करायचे, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ज्याला थेरी 2, हे पहा, टीचिंग स्कीम आवर्स पर वीक, प्रत्येक आवर्स पर वीक म्हणजे एका आठवड्यात तुमचे 2 घंटे लेक्चर. ठीक आहे. प्रॅक्टिकल 2, CCE हे 30 मार्काला, एंड सेमिस्टर 70, तसेच टर्म वर्क 25. तर ह्याला क्रेडिट आहेत 3. कसे? थेरीचे 2 आणि प्रॅक्टिकलचा 1, असे टोटल 3 क्रेडिट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. आता एकत्र काय दिलेले आहेत, तर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला जर इंजिनिअरिंग ग्राफिक्स असेल, तर सेकंड सेमिस्टरला तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स येणार आहे. त्याच्यामुळं हे वेगवेगळे दिले आहेत. तर याला 2 आवर्स पर वीक, हे थेरीसाठी 2 आवर्स पर वीक, प्रॅक्टिकलसाठी CCE 30 मार्काची, एंड सेमिस्टर 70 मार्काचा आणि टर्म वर्क 25 मार्काचा. तर याला आहे 3 क्रेडिट, थेरीला 2 आणि प्रॅक्टिकलला 1, असे टोटल 3 क्रेडिट आहेत. त्याच्यानंतर फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज, हा विषय अगोदर PPS म्हणून होता, पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करून फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज असं आलेलं आहे. तर याला पण 2 आणि CCE तुमचा 30 मार्काचा, एंड सेमिस्टर 70 मार्काची आणि जे टर्न वर्क आहे ते 25 मार्काचं, आणि याला क्रेडिट आहे 3. थेरीला 2, प्रॅक्टिकलला 1, असे टोटल
तीन क्रेडिट आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. ओके. वर्कशॉप. ओके ओके ओके. आणि डिझायनिंग थिंकिंग अँड आयडिया लॅब. ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काही इन सेमिस्टर सॉरी CCE पण नाहीये आणि एंड सेमिस्टर पण नाही. याला डायरेक्ट थेअरी आहे जे की 25 मार्काची असते आणि याला क्रेडिट आहेत 1. ठीक आहे. जो की तुमच्या प्रॅक्टिकलला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे प्रोफेशनल्स कम्युनिकेशन स्किल्स. याच्यावरती सुद्धा तुम्हाला काही इन सेमिस्टर किंवा CCE नाहीये आणि एंड सेमिस्टर सुद्धा नाहीये. याच्या फक्त तुम्हाला टर्मवर्क भेटून जाईल जो की 25 मार्काचा आणि याला 2 क्रेडिट आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा 2 क्रेडिट. त्याच्यानंतर आहे को सर्क्युलर कोर्स 1. ठीक आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल आहे 4 आणि तुम्हाला टर्म वर्क पण आहेत 25 मार्काचं आणि क्रेडिट आहेत 2. ठीक आहे. असे टोटल 22 क्रेडिट फर्स्ट सेमिस्टरला, 22 क्रेडिट सेकंड सेमिस्टरला, असे टोटल 44 क्रेडिट असतात. त्याच्यापैकी तुम्हाला कमीत कमी 22 क्रेडिट घ्यायचे असतात जे की सेकंड इयरला जाण्यासाठी आवश्यक असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकतात, एक मिनिट, तुम्हाला जर स्क्रीन दिसत नसेल तर मी स्क्रीन वाढवतो. कदाचित आता तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. ठीक आहे. तर हे आहेत तुमचे सेमिस्टर 2 चे सब्जेक्ट जे इथं पाहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे त्याच्या फर्स्ट आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 ज्याला M2J म्हणलं जातं. त्याला थेरी 3, ट्युटोरियल 1 आणि CCE 30 मार्काचा, एंड सेमिस्टर 70 मार्काची, टर्म वर्क 25, असे टोटल तुमचे 125 मार्काचा पेपर आहे. त्याच्यामध्ये थेअरीला 3 आणि ट्युटोरियलला 1 असे टोटल 4 क्रेडिट तुम्हाला भेटून जातील. त्याच्यानंतर आहे इंजिनिअरिंग केमिस्ट्रीला फिजिक्स ऑर आहे. तिथं पण सेम आहे तुम्हाला CCE 30 मार्काची, एंड सेमिस्टर 70 मार्काचं आणि टर्म वर्क 25 मार्काचं आणि क्रेडिट पण 4च आहेत. ठीक आहे. बेसिक इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, याला पण CCE 30 मार्क, एंड सेमिस्टर 70 मार्क, टर्म वर्क 25 मार्क आणि क्रेडिट ह्याला 3 आहेत. थेअरीला 2 आणि प्रॅक्टिकलला 1, अशी टोटल 3 क्रेडिट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला इंजिनिअरिंग ग्राफिक्स ऑर आहे. म्हणजे जर तुम्हाला जर फर्स्ट सेमला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स झालं तर आता सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. याला पण थेअरी आहे 30 मार्काची CCE वाली आणि एंड सेमिस्टर आहे 70 मार्काचं आणि टर्म वर्क आहेत 25 मार्काचे. ठीक आहे. टोटल क्रेडिट आहेत 3. त्याच्यानंतर आहे प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, जे की मी तुम्हाला मगाच म्हणलं पायथन ज्याला आपण म्हणतो तो. ठीक आहे. याला पण CCE 30 मार्क, एंड सेमिस्टर 70 मार्क आणि टर्म वर्क हे आपले 25 मार्क, असे टोटल 125 मार्क्स असतात आणि 3 क्रेडिट आहेत. तर ठीक आहे. डिझायनिंग थिंकिंग मॅन्युफॅक्चरिंग वर्कशॉप हा तोच आहे, वरचाच विषय आहे. त्याला त्याला CCE नाहीये आणि तुमचा एंड सेमिस्टर नाहीये, म्हणजे तुमचे थेअरीचा कोणताही पेपर नाहीये, फक्त तुम्हाला टर्म वर्क हे घेतले जातील. त्याला क्रेडिट 1 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, एक मिनिट हा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहेत इंडियन नॉलेज सिस्टीम. त्याला पण थेअरी काहीच नाहीये, तुम्हाला फक्त प्रॅक्टिकलचे 25 मार्क्स आहेत आणि क्रेडिट तब्बल 2 आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आहे को सर्क्युलर कोर्स 2. त्याला पण थेअरी नाहीये, तुम्हाला फक्त प्रॅक्टिकल 25 मार्कचे आहेत आणि त्याला क्रेडिट 2 आहेत. अशी टोटल सेकंड सेमिस्टरला तुम्हाला 22 क्रेडिट, फर्स्ट सेमिस्टरला 22 क्रेडिट, त्याच्यापैकी सेमिस्टरला 22 क्रेडिट, असे टोटल 24 क्रेडिट असतात. त्याच्यापैकी तुम्हाला टोटल 22 क्रेडिट हे सेकंड इयरला जाण्यासाठी मिनिमम रिक्वायर असतात. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय CCE,
कॉम्प्रेहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन हे तुमचं कशाच्या बेसिसवरती असणार आहे. तर इथे पाहू शकता कॉम्प्रेहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन CCE of 30 marks based on all units of course syllabus to be scheduled conducted at institute level. इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुमचं इन्स्टिट्यूट लेवलवरती जो सिलेबस त्यांनी कंडक्ट करतील त्याच्यावरती तुमचा पेपर होणार आहे. आणि ते कशा प्रकारे आहे ते पाहू शकता इथे. ठीक आहे, इथे पाहू शकता युनिट टेस्ट जी आहे तुमची ती असणार आहे 12 मार्काची युनिट 1 आणि युनिट 2 वरती. ह्याच्यामध्ये तुम्हाला युनिट 1 वरती 30 मार्क्सचा पेपर घेतील किंवा 20 मार्क्सचा पेपर घेतील डिपेंडिंग ऑन युअर इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर तुमचं इव्हॅल्युएशन होईल 6 मार्कामध्ये. ठीक आहे, ते टोटल एक्झॅक्टली 6 मार्काचा पेपर नाही घेणार, ते अगोदर 12 मार्काचं 30 मार्काचं किंवा 20 मार्काचा पेपर घेतील, त्याच्यामध्ये तुमचं इव्हॅल्युएशन होईल. त्याच्यानंतर आहे असाइनमेंट केस स्टडी फॉर 12 मार्क्स युनिट 3 अँड युनिट 4. ठीक आहे, ह्याचा पण सेम असणार आहे असाइनमेंट आणि केस स्टडी. त्याच्यानंतर आहे सेमिनार प्रेझेंटेशन ओपन बुक टेस्ट जे की तुमचं 6 मार्क असणार आहेत 5 युनिट वरती. ठीक आहे, 12 12 24 प्लस 6 30 झाले. ह्या 30 पैकी तुम्हाला आउट ऑफ 30 मिनिमम 12 मार्क्स 12 मार्क जरी पडले तुम्हाला तरी तुम्ही पास झाला आहात. मिनिमम 12 मार्क्स तुम्हाला लागतील जे की पास होण्यासाठी. त्याच्यानंतर आहे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ESE हे जे असणार आहे ते तुमची 70 मार्काची असणार आहे. त्याच्यापैकी तुम्हाला 28 मार्क हे कंपल्सरी असतात आणि राहिले 25 मार्क टर्म वर्कचे. टर्म वर्क म्हणजे तुमचं असाइनमेंट, अटेंडन्स, लॅब, तुमचे लॅब परफॉर्मन्स हे जे तुम्ही व्यवस्थित केलात तर तुम्हाला 25 पैकी 25 सुद्धा पडू शकतात. असे टोटल 125 मार्क असतात, ज्याच्यापैकी 100 मार्काची तुमची थिअरी असते आणि थिअरीला आउट ऑफ 100 तुम्हाला मिनिमम 40 मार्क्स हे कंपल्सरी असतात. पण 40 मार्क्स कसे तर एंड सेमिस्टर मध्ये तुम्हाला मिनिमम 28 मार्क आणि इन सेमिस्टर मध्ये तुम्हाला मिनिमम 12 मार्क्स अशी दोन धरून 40 मार्क्स असतात. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तुम्हाला काही क्वेरी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे, तिथे विचारू शकता किंवा पर्सनल नंबर देत आहे तिथे विचारू शकता. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर मला पर्सनली तुम्ही मेसेज करू शकता किंवा ग्रुप जॉईन करू शकतात. ग्रुपवरती मी PDF शेअर केलेली आहे. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला उत्स्फूर्तता मिळेल. ठीक आहे, थँक्यू.